नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा द्वौ द्वे द्वे हा पाठ. अर्थात द्वौ या शब्दावरून आपल्याला लक्षात येते की इथे द्विवचनाचा प्रयोग झालेला आहे. आपण यापूर्वी कह का किम यामध्ये किम या प्रश्नार्थक सर्वनामाची एकवचनाची रूप पाहिलेली आहेत. त्यानंतर के कुर्वंती या पाठामध्ये आपण त्या किम या प्रश्नार्थक सर्वनामाची बहुवचनाची रूप अभ्यासली आणि त्यानंतर आज आपण द्वौ द्वे द्वे यामध्ये द्विवचनाचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, पाठामध्ये सुरुवातीला जी वाक्य आहेत ती आपण आधी वाचूयात आणि त्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊयात. एतौ तौ, एतौ शुनकौ. आता इथे दोन आहेत त्यामुळे एतौ द्विवचनाचा प्रयोग केलेला आहे. अर्थात मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलंच आहे की संस्कृत भाषा जी आहे तर त्यामध्ये 3 वचनं आहेत, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. ज्या वेळेला 2 व्यक्ती असतात किंवा 2 वस्तू असतात त्यावेळेला आपल्याला त्यांचा उल्लेख करताना द्विवचनाचा प्रयोग करावा लागतो. एतौ शुनकौ, तर हे 2 इथे कुत्रे आहेत. एतौ खादतः, हे दोघ जण खात आहेत. कौ खादतः म्हणजे कोण खात आहेत, तर एतौ शुनकौ खादतः, तर हे 2 कुत्रे खात आहेत. आता बघा, मी यापूर्वी जो उल्लेख केलेला होता या 2 व्हिडिओजमध्ये, तर इथे सुद्धा तो उल्लेख मी पुन्हा एकदा करते आहे की ज्या वेळेला आपल्याला आपल्या जवळची वस्तू दाखवायची असते त्यावेळेला आपण एतद या सर्वनामाचा प्रयोग करतो आणि ज्या वेळेला आपल्याला आपल्यापासून दूर असलेली वस्तू किंवा व्यक्ती दर्शवायची असते त्यावेळेला आपण तद या सर्वनामाचा प्रयोग करतो. अर्थात हेच इथे दर्शवलेलं आहे. एतौ आणि तौ मधनं हे कुत्रे जे आहेत ते जवळ असल्यामुळे त्यांच्यासाठी एतौ असा प्रयोग केलेला आहे आणि चित्रामध्ये जे 2 मुलं खेळताना दिसत आहेत ते मुलं दूर असल्यामुळे त्यांच्यासाठी तद या सर्वनामाचं प्रथमा विभक्तीचं द्विवचन तौ याचा इथे उपयोग केलेला आहे. तर बघा, तौ बालौ, ते 2 कोण आहेत, मुलं. तौ खेलतः, ते दोघं जण काय करत आहेत तर खेळत आहेत. कौ खेलतः, कोण खेळत आहेत, तौ बालौ खेळतः, खेलतः, ते 2 मुलं खेळत आहेत. तर बघा, कोण खेळत आहेत हा प्रश्न विचारण्यासाठी इथे किम या प्रश्नार्थक सर्वनामाच्या द्विवचनाचा प्रयोग केलेला आहे, कौ. त्यानंतर बघा, आता आपण एतौ तौ हे आपण अभ्यासलं आहे पुल्लिंगामध्ये. आता आपण अभ्यासणार आहोत स्त्रीलिंग. बघा, एते ते, एते गायिके, या 2 चित्रामध्ये ज्या दिसत आहेत तर ह्या 2 कोण आहेत, गायिका आहेत. एते गायतः, ह्या काय करत आहेत दोघी जणी तर गात आहेत. के गायतः, कोण गात आहेत तर एते गायिके गायतः, ह्या 2 गायिका गात आहेत. आता आपण बघा की इथे द्विवचनाचा प्रयोग केलेला आहे, एते. एतद या स्त्रीलिंगी सर्वनामाचं प्रथमा विभक्तीचं द्विवचन आहे एते आणि इथे द्विवचनाचा प्रयोग केल्यामुळे त्याच्यासोबत क्रियापद सुद्धा द्विवचनीच वापरलेला आहे, गायतः. अर्थात तुम्ही जेव्हा लट लकारातली क्रियापद शिकणार आहात, लट लकाराचे परस्मैपदी आणि आत्मनेपदाचे धातू प्रत्यय तुम्ही अभ्यासणार, ती क्रियापद कशी तयार करायची शिकणार, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की वचनानुसार त्या क्रियापदामध्ये सुद्धा परिवर्तन होतं. जसं की एकवचनाचा जर प्रयोग केला बालकः तर बालकः गायती, बालकौ द्विवचन वापरलं तर क्रियापद सुद्धा द्विवचनीच वापरावं लागेल, बालकौ गायतः. आणि बालकाः असा जर बहुवचनाचा प्रयोग केला तर क्रियापद सुद्धा बहुवचनीच वापरावं लागणार, बालकाः गायन्ति, अशा प्रकारे. अर्थात तुम्ही जर अधिकाधिक सराव केला तर तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात येईल. त्यानंतर बघा, ते विद्यार्थिन्यौ, त्या दोघी जणी कोण आहेत तर विद्यार्थिनी. आता विद्यार्थिनी हा जो शब्द आहे हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे तो नदीप्रमाणे चालेल आणि म्हणून नदी नद्यौ, तसं विद्यार्थिनी विद्यार्थिन्यौ असं त्याचं रूप होईल. ते पठतः, त्या काय करतात, वाचतात. के पठतः, कोण वाचतात, ते विद्यार्थिन्यौ पठतः, त्या दोघी जणी वाचतात. तर बघा, स्त्रीलिंगामध्ये आपल्याला द्विवचनामध्ये प्रश्न विचारायचा आहे तर आपण काय वापरणार, के. किम या प्रश्नार्थक सर्वनामाचं स्त्रीलिंगी प्रथमा द्विवचन के, अशा प्रकारे त्याचा आपण प्रयोग करणार. त्यानंतर बघा, एते ते, तर इथे एते ते हे नपुंसकलिंगी सर्वनाम आहे. एतद या नपुंसकलिंगी सर्वनामाचं द्विवचनाचं हे रूप आहे. एते वाहने, हे 2 काय आहेत तर वाहन म्हणजे गाड्या. एते गच्छतः, ह्या जातात, या गाड्या जातात. के गच्छतः, काय जातात,
एते वाहने गच्छतः, तर ह्या 2 गाड्या जातात. त्यानंतर बघा ते पुष्पे, ते 2 काय आहेत तर फुलं आहेत. ते विकसतः, ते फुलं काय करतात उमलतात. के विकसतः, काय उमलतात तर ते पुष्पे विकसतः, ते फुलं उमलतात. अर्थात नपुंसकलिंगामध्ये सुद्धा जवळची वस्तू दर्शवण्यासाठी एते शब्दाचा प्रयोग केलेला आहे आणि दूरची वस्तू दर्शवण्यासाठी ते या सर्वनामाचा प्रयोग केलेला आहे. अर्थात आपण या पाठामध्ये शिकत आहोत की एतत आणि तद या दोन्ही सर्वनामांचा द्विवचनाचा प्रयोग आणि किम या प्रश्नार्थक सर्वनामाचा तिन्ही लिंगानुसार द्विवचनामध्ये प्रयोग कसा करायचा. त्यानंतर आपण याचा भाषाभ्यास बघूयात. पहिला प्रश्न आहे तालिकाम पूरयतः. तर बघा पहिल्या रकान्यामध्ये किंवा पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला एकवचन दिलेलं आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला द्विवचनामध्ये ते परिवर्तित करायचं आहे. छात्रः पठति छात्रौ पठतः, व्याघ्रः गर्जति व्याघ्रौ गर्जतः. तर व्याघ्र हा शब्द अकारांत पुल्लिंगी असल्यामुळे त्याचं छात्रौ प्रमाणे द्विवचन व्याघ्रौ असं होईल. त्यानंतर मार्जारो पिबत हे द्विवचन दिलेलं आहे, त्याचं एकवचनामध्ये परिवर्तन करायचं आहे, मार्जारः पिबती. तर बघा क्रियापदामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. मी यापूर्वी सांगितलं आहे तुम्हाला की एकवचनामध्ये जर तो व्यक्ती असेल किंवा एकवचनी जर शब्द असेल तर क्रियापदसुद्धा एकवचनी, द्विवचनामध्ये शब्द प्रयोग झालेला असेल तर क्रियापदसुद्धा द्विवचनामध्ये प्रयुक्त होईल आणि बहुवचनी जर शब्द असेल तर क्रियापदसुद्धा बहुवचनामध्ये त्याचा प्रयोग केला जाईल. त्यानंतर बघा गजः गच्छति, त्याचं द्विवचन होईल गजौ गच्छतः. त्यानंतर पुरुषौ पश्यतः, त्याचं एकवचन होईल पुरुषः पश्यति. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा गृहम. आता इथे पण तसंच पहिले तुम्हाला एकवचनामध्ये सगळे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या जोडी तुम्हाला लावायची आहे त्याच्या द्विवचनी रूपासोबत. तर गृहमचं होईल गृहे, तत् ते, पत्रमचं पत्रे, पुस्तकमचं पुस्तके. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा चित्राणी आलिखत. म्हणजे खाली जी वाक्य दिलेली आहेत तर त्या वाक्यांना अनुसरून तुम्हाला चित्र काढायचे आहे. कमले विकसतः म्हणजे काय कमळ उमलतात. आता कमले हे द्विवचन आहे म्हणून 2 कमळ उमलताना तुम्हाला चित्रामध्ये दाखवायची आहेत. त्यानंतर मयूरौ नृत्यतः म्हणजे 2 मोर नाचतात. त्यानंतर नौके तरतः 2 नौका तरंगत आहेत पाण्यावरती, ते तुम्हाला चित्रामध्ये दाखवायचं आहे. सिंहौ गर्जतः सिंह 2 सिंह गर्जना करतात. मेघौ वर्षतः म्हणजे मेघ वर्षाव करतात पाण्याचा, तर ते सगळे तुम्हाला चित्र काढून दर्शवायचं आहे. फले पततः 2 फळं पडतात. तर अशा प्रकारे तुम्ही चित्राचं रेखाटन करायचं आहे आणि तुमच्या शिक्षकांना ते दाखवायचं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा बघा चित्रवर्णनम कुरुतः. आता तुम्हाला जी चित्र दाखवलेली आहेत तर त्या चित्रांना बघून त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे त्याचं वर्णन तुम्ही करायचं आहे. तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत 2 बायका आणि त्या काहीतरी लिहत आहेत. तर त्यामुळे आपण तिथे वाक्य असं तयार करणार की महिले लिखतः, कारण महिला या आकारांत स्त्रीलिंगी जो शब्द आहे तर त्याचं द्विवचन होईल माला माले याप्रमाणे महिले, म्हणून तिथे आपलं वाक्य होईल महिले लिखतः. त्यानंतर पुढच्या चित्रात 2 मुली दिसत आहेत बालिका आणि त्या काय करत आहेत नृत्य. तर त्याचं वाक्य आपण असं तयार करणार आहोत बालिके नृत्यतः, कारण बालिका हा सुद्धा शब्द आकारांत स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याचं द्विवचन मालेप्रमाणे बालिके असं होईल. त्यानंतर पुढच्या तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला 2 मुलं दिसत आहेत आणि ते खेळत आहेत आणि म्हणून ते आपण वाक्य असं तयार करणार बालकौ खेलतः. त्यानंतर चौथं जे चित्र आहे त्यामध्ये आपल्याला 2 हरिण दिसत आहेत, तर ते काय करत आहेत धावत आहेत, म्हणून वाक्य आपण असं तयार करणार हरिणौ धावतः. तर इथे आपला पाठ आणि भाषाभ्यास संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.